नमस्कार, मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अर्धा किलोच्या चिकनचा चिकन सुक्का रेसिपी। तर याच्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि चिकन छान स्वच्छ धुवून आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये चिरून आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्येच 1 चमचाभर हळद टाकायची आहे आणि 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थितपणे चिकनला कोटिंग करून घ्यायचं आहे आणि सगळा मसाला चोळून झाल्यानंतर ना याला आपण एक 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर ना याला आपण एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून एक कांदा बारीक चिरलेला टाकून त्याच्यामध्ये हा चिकन जो आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि एक तांब्याभर पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्ये एक 80% चिकन आपल्याला शिजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला हे चिकन सुक्कासाठी चिकन पण भेटेल आणि अळणी रस्सा देखील आपल्याला मिळेल। आणि हे झाल्यानंतर ना सगळं जे पाणी आहे चिकनमधून निथळून काढल्यानंतर ना साईडला आता याला आपण पुन्हा एकदा मसाल्याचं कोटिंग करून घेणार आहोत। हे जे आपण काढलेलं चिकन आहे तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा कसुरी मेथी आणि अगदी अर्धा चमचा असा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि अगदी अर्धा चमचा आपल्याला मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे। आपण आधी थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आपण थोडासा बेतानीच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। इथे मी अर्धा चमचाहून कमी मीठ टाकलेलं आहे। आता इथे मी एक अर्धा वाटी दही जे आहे ते चाळणीमध्ये अगोदर मी ते पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं होतं आणि घट्ट दही मी याच्यात टाकलेलं आहे आणि याच्यामध्येच 2 ते 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद हे सगळं जिन्नस टाकून मी व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा चिकनला जे आहे छान पद्धतीने कोटिंग करून घेतलेला आहे। चिकनला कोटिंग करून झाल्यानंतर ना याला आता आपण चिकन सुक्का करण्यासाठी लगेचच एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे। 3 ते 4 चमचे तेल जे आहे आपण टाकलेलं ते गरम झाल्यानंतर ना याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा जो आहे तो छान लालसर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान तो परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की जे आपण चिकनला कोटिंग लावून ठेवलेलं आहे ते मिश्रण जे आहे चिकन जे आहे आपण ते तेलामध्ये टाकायचं आहे। इथे मी हे जे आहे ते सगळं पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर ना जे थाळीमध्ये जे चिकनचा मसाला लागलेला होता तर त्याच्यामध्ये अर्ध्याहून अर्धा पेला पाणी टाकून ते विसळून भांडं मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे। आता हे जे आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर ना एक 10 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मीडियम किंवा स्लोमध्ये ठेवून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटानंतर पुन्हा ओपन करून त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे चिकन जे आहे ते शिजलेलं आहे आणि अगदी छान चमचमीत असं दिसत आहे। तर याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। आता सर्विंग बाउलमधून काढल्यानंतर ना त्याच्यावरती कोथिंबीर, कांदा आणि लिंबूची गार्निशिंग करून तुम्ही घेऊ शकता आणि ही रेसिपी आहे हा जो सुक्का आहे भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा असंच देखील खायला खूप छान लागतं। तर तुम्ही देखील ट्राय करायला नक्की